आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे पशुसंवर्धनातील अंधश्रद्धा आणि त्यांचं निराकरण. आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा त्याचप्रमाणे रूढी परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमचे पशुपालक जेव्हा जनावरांचं संगोपन करत असतात, त्यांचं संवर्धन करत असतात, तेव्हा ते सुद्धा अशाच रूढी परंपरांना सामोरे जात असतात. आणि आपण आजच्या भागामधून नेमक्या याच विषयाची जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी विषय तज्ज्ञ म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर दीपक माने उपस्थित आहेत, जे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सातारा इथल्या पशुसंवर्धन केंद्रामध्ये. सर, स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, मला सांगा, सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये पशुसंवर्धनातील अंधश्रद्धांविषयी संभ्रम असतो. म्हणजे नेमकी श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती? बरेच जण म्हणतात की सर्व श्रद्धा या अंधश्रद्धा असतात. तर काही जण म्हणतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये पुसटची अशी थीनची लाईन आहे किंवा रेग आहे. परंतु यापैकी कुणीही श्रद्धा याची व्याख्या केलेली नसते. तर थोर समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे यांनी श्रद्धेची केलेली व्याख्या अशी आहे, उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती म्हणजे श्रद्धा. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष व शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सा याच्याद्वारे केलेली व्याख्या अशी आहे की श्रद्धा म्हणजे विश्वास, यामध्ये कार्यकारण भावाचा प्रभाव असतो आणि मानवी मूल्य आणि विवेकशक्ती ह्या जागृत करत असतात. तर अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारण भावाचा अभाव आणि मानसिक गुलामगिरीमुळे पावित्र्य लाभलेल्या शोषणाचा प्रभाव असतो. यामध्ये अंधश्रद्धेमध्ये अज्ञान, भ्रम यांचा त्याला डाग लागलेला असतो. बरोबर. सर, पशुसंवर्धनाच्या संदर्भात कोणकोणत्या अंधश्रद्धा शेतकऱ्यांचं शोषण करतात किंवा त्यांना खूप त्रासदायक ठरतात, त्याविषयी सांगा ना. यामध्ये काही चमत्काराच्या रूपाने, तर काही मानसिक गुलामगिरीमुळे आलेले आहेत. त्यातील पहिले म्हणजे नवसाची मेंढरे असतील किंवा डोळ्यातून भिरूड काढणे, किंवा मंत्रतंत्राच्या साहाय्याने दूध बंद करणे, तिवा उतरवणे, लोहचुंबकाचे पाणी पाजून पोटात गेलेली लोखंडी वस्तू नष्ट करणे, किंवा यात्रामधील पशुहत्या असतील, किंवा स्वानदंश, सर्पदंश हे मंत्राने उतरवणे असतील, दृष्ट लागणे, किंवा साथीचा रोग येतो हा दैविकोप समजून त्याच्याप्रमाणे हे करणे, नवस करणे वगैरे. आणि तिसरी म्हणजे डागणी देऊन जनावरांचा रोग बरा करणे. या आणि अशा अनेक आहेत. परंतु या सर्व श्रद्धा ज्या आहेत, अंधश्रद्धा आहेत, या फसवणूक आणि शेतकऱ्यांचं, पशुपालकांचं शोषण करीत असतात. पशुसंवर्धन करताना आमच्या पशुपालकांना शुभ अशुभ किंवा पवित्र अपवित्र अशा काही संकल्पनांना सामोरं जावं लागतं? होय, आहेत ना. कोल्याचे तोंड पाहणे, मुंगसाचे तोंड पाहणे, भारद्वाज पक्षी पाहणे किंवा पिंडास कावळा शिवणे या अशा शुभ कल्पना मांडलेल्या आहेत. तर मांजर आडवे जाणे, कुत्र्याचे रात्री रडणे, किंवा टिटवी पक्षी रात्री घरावरून ओरडत जाणे, किंवा कावळ्याचा स्पर्श होणे, कधी कधी पाल अंगावर पडणे, हे आणि असे बैलाचे मागे पुढे झुलणे, बैलाच्या अंगावर दोन भोवरे असणे, या सर्व अशुभ कल्पना मांडलेल्या आहेत. तर काही प्राणी पवित्र मानतात तर काही अपवित्र मानलेले आहेत. यामध्ये गाय काही समाजामध्ये पवित्र मानलेली आहे, तर टर्की पक्षी हा काही समाजामध्ये पवित्र मानलेला आहे. तर घुबड, म्हैस, गाढव यांना अपवित्र मानलेलं आहे. सर, मगाशी तुम्ही म्हणताना म्हणालात की नवसाची मेंढरं असतात, मग तर हा नेमका काय प्रकार आहे नवसाची मेंढरं? म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नवसाची मेंढरं म्हणजे मेंढरांच्या कानामध्ये नवस बोल किंवा महत्वाकांक्षा बोलली जाते आणि तो नवस नंतर फेडला जातो किंवा उतारे केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील एका ट्रस्टची हजारो नवसाची मेंढरे म्हणून मेंढरे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असतात. आणि हे होत असताना काही भाविक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये ही मेंढरे चरू दिली जातात. आता दैवी कोप आणि याचा भीतीमुळे कोण त्याला विरोध करत नाही. आणि या कळपाबरोबर एक नवसाचा दूध देणारा बोकड हाही असतो आणि तो एक दैवी चमत्कार आहे असं मानलं जातं. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुपालकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. आता चमत्कार म्हणजे ज्या घटनेला निसर्गाचे नियम लागू होत नाहीत अशी घटना. तर वैद्यकीय शास्त्रानुसार बोकड दूध देणे म्हणजे इस्ट्रोजन नावाचे हार्मोन शरीरामध्ये असते, त्या हार्मोनचा
असंतुलितपणा शरीरामध्ये झाला बरं. की त्यानंतर किंवा कधी कधी स्वीट क्लोवर नावाचं एक गवत आहे, त्या गवतामध्ये वनस्पतीजन्य फायटोइस्ट्रॉन असतात. हे गवत जर जास्त प्रमाणात खाण्यात आलं तर काही बोकडांमध्ये दुधासारखा द्रव पदार्थ येतो आणि याला मग दूध देणारा बोकड असं संबोधून एक दैवी चमत्कार मानला जातो आणि यामुळे या लोकांची फसवणूक आणि शोषणही होण्याची शक्यता असते. सर, आणखीन एक मगाशी बोलताना तुम्ही म्हणाल की डोळ्यातनं भिरूड काढणे, हे म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलंय याविषयी, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नेमकं काय असतं हे? डोळ्यातून भिरूड म्हणजे शेपटीला जनावरांच्या टेल गँग्रीन नावाचा आजार होतो. आता हा टेल गँग्रीन म्हणजे काय, तर जनावरांच्या शेपटीचे केस जातात आणि कीड लागल्याप्रमाणे जनावरांच्या शेपटीची त्वचा दिसते. याला भिरूड लागणे असं म्हणतात. आता काही लोक डोळ्यातून मांस काढून हा रोग बरा करण्याचा दावा करतात. हा तर खरं चमत्कारयुक्त दावा आहे, याला कोणतेही विज्ञान हे याला लागू पडत नाही. खरे तर या अशा पद्धतीचा रोग झाल्यानंतर शस्त्रक्रिया करून तो जो खराब झालेला शेपटीचा भाग आहे तो आपण काढून टाकू शकतो आणि या शस्त्रक्रियेने रोग बरा करू शकतो. बरं, हल्ली काही वृत्तपत्रांमध्ये मंत्राने किंवा तंत्राने जनावरांचं दूध बंद करणं याविषयी सुद्धा ऐकलं, म्हणजे पाहिलंय, वाचलंय, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? खरं तर गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जनावरांच्या कासेस जीवाणूंचा संसर्ग होतो आणि त्यामुळे स्तनदाह नावाचा आजार होतो. आता हा आजार जलद गतीने होणारा असल्यामुळे याला तातडीने उपचार करणे गरजेचे असते. बरोबर. मगाशी तुमच्या बोलण्यातनं पण ऐकलं होतं, बाहेर सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतो तिवा उतरवणे, हा एक जो काही प्रकार आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल. तिवा म्हणजे 3 दिवस येणारा ताप, याला शास्त्रीय भाषेत इफिमिरल फिवर असं म्हणतात. हा विषाणूच्या संसर्गामुळे होत असतो. 3 दिवस या तापाचा प्रादुर्भाव राहतो. 3 दिवसात ताप उतरतो का? हा, बऱ्याचदा ते इफिमिरल 3 दिवसाचाच त्याचा भर असल्यामुळे त्यावेळ्या काळामध्ये ते कमी होत जातो. कुठलाही औषधोपचार न करता सुद्धा ताप कमी होऊ शकतो. बरं सर, मला सांगा, लोखंडी वस्तू म्हणजे तार खिळा पोटात गेला जर जनावरांच्या, तर त्यांना लोहचुंबकाचं पाणी पाजण्यात येतं. हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये विज्ञान किती आहे आणि फसवज्ञान किती आहे? जनावरांच्या पोटामध्ये चाऱ्यासोबत सुई, खिळा किंवा असे तार इत्यादी वस्तू हे जाऊ शकतात आणि हे जर गेल्यानंतर त्याच्या जनावरांमध्ये पोटफुगी होणे, चारा न खाणे, ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. पण या अशा वेळी योग्य तो औषधोपचार, वैद्यकीय उपचार न करता काही लोक लोहचंबकाचे पाणी पाजा, म्हणजे पोटात गेलेली वस्तू विरघळून जाईल असा सल्ला देतात. तर काही लोक असे सांगतात की मोहरी, तीळ, जवस यांची तेले पाजा, म्हणजे पोटात गेलेले प्लास्टिक हे एक बाहेर येईल असाही सल्ला दिला जातो. खरं तर या TRP या आजाराचं खात्रीशीर निदान झाल्यानंतर रोमनॉटॉमी नावाची एक शस्त्रक्रिया असते. ती शस्त्रक्रिया केल्यानंतर हाच फक्त त्याचा खात्रीशीर उपचार असतो. इतर सर्व हे फसवे विज्ञान किंवा सिडो सायन्स ज्याला आपण म्हणतो, या सिडो सायन्समध्ये येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक, शोषण होत असतं. ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सर, सर्पदंश किंवा श्वानदंशाचा उल्लेख मगाशी तुम्ही केलात, तर हे जे सर्पदंश असतात किंवा कुत्रा चावणं जे असतं ते मंत्रतंत्राच्या सहाय्याने उतरवता येतं का? कारण असाही एक समज दृढ आहे. याच्यामध्ये अजूनही अनेक ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी भगत, मांत्रिक हे अशा प्रकारचे आहेत की ते मंत्राने साप, विंचू उतरवण्याचा दावा करतात. जनावरांना किंवा माणसांना विषारी साप चावल्यास मंत्राने किंवा एखाद्या देवळात तो माणसाला ठेवून किंवा त्या जनावराला ठेवून किंवा एखाद्या औषधी वनस्पतीचे 2 थेंब तोंडात टाकून कुठलाही विषारी सापाचं विष उतरत नाही. परंतु या अशा समजामुळे योग्य ते उपचार घेणे अशा कंडिशनमध्ये गरजेचं आहे. तर अनेक अँटीस्नेक वेनम नावाचे इंजेक्शन आहेत, ते घेणं अत्यंत आवश्यक असतं. आता एकूण जे साप आहेत त्यापैकी 98% साप हे बिनविषारी असतात. तर एकतर नाग, फुरसे, मण्यार आणि घोणस हे विषारी साप आहेत आणि सापाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. उदाहरणार्थच म्हणायचं म्हटलं तर साप पुंगी वाजवून तालावर डोलतो, साप दूध पितो, साप चुरमुरे किंवा लाह्या खातो, साप डूक धरतो, साप म्हशीच्या पायाला विडा देतो आणि दूध पितो, साप रूप बदलतो आणि सापाची कात जर घरात ठेवली तर साप घरात येत नाही. अशा आणि अनेक ह्या अंधश्रद्धा या सापाच्या संदर्भात आहेत. पण खरे तर साप, बेडूक, उंदीर हे खात असतो, तो कधी दूध पित नाही किंवा चुरमुरे खात नाही.
आणि सापाला ऐकू येत नाही, त्यामुळे तो मुंगीच्या तालावर डोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सापाची स्मरणशक्ती ही अत्यंत फार कमी असते, त्यामुळं लक्षात ठेवून त्याला डूब धरणे हाही नाही. इतर सरपटणाऱ्या प्राण्या इतकंच ह्या सापाचं महत्व असायला हवं. पण तसं ते आपण त्याचं जास्तच अवलंबन करून ऍक्च्युली त्या मोठ्या माणसांनी त्यांच्या भावविश्वात काही कल्पना साकारलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं अवडंबर जास्त झालंय. सर मला सांगा, दृष्ट लागणं म्हणजे काय? कारण मानवी जीवनामध्ये हा शब्दप्रयोग खूप वेळा करतात. अगदी लहान वयापासून म्हाताऱ्या एज पर्यंतच्या माणसांच्या बाबतीत हा शब्दप्रयोग केला जातो की दृष्ट लागले, याला कोणाची तरी दृष्ट लागली. जनावरांच्या बाबतीत असं काही असतं का नेमकं? एखाद्या व्यक्तीच्या अतिंद्रिय शक्तीचा वापर आहे असे समजून त्याच्या विचाराने इतराचे वाईट होईल हा विचार आणि भीती निर्माण करणे म्हणजेच त्याला आपण दृष्ट लागणे किंवा नजर लागणे असं म्हणतो. आणि या सर्व गोष्टीचा दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोजच्या व्यवहारामध्ये घडणाऱ्या गोष्टीमध्ये त्याचा संबंध लावला जातो. आणि यामध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा अचानक शेळी मरणे, मेंढी मरणे, कोंबडी एखादी मरणे किंवा जनावरांच्या पोटामध्ये अचानक तिडी गुटणे किंवा एखाद्या जनावरांच्या कासेचा दगडी कास आजार होणे, या सर्वांना नजर लागणे असं म्हणतात. आणि ह्या नजर लागण्यामुळे चा प्रकार केवळ ते उतारे, अंगारे आणि अशा गोष्टी करून आर्थिक शोषण या संपूर्ण पशुपालकांचं आणि आपल्या शेतकऱ्यांचं याच्यातून मुळात तसं काही नसतं. तसं काही नसतं. कुठला तरी विशिष्ट आजार अशी जर नजर काय असते तर त्यांना आपण लष्कराच्या याच्यावरती सीमेवर ठेवलं असते आणि वैमानिकांना ती नजर मारायला दिली असती. शत्रूचा नाश करता आला असता. तसं काही या शास्त्रीय भाषेत नसतंय, तरी सुद्धा असा प्रकार केला जातो. त्यामुळे डोळ्यावर पांढरा पडदा येणे म्हणजे डोळ्यास कोणत्याही कारणाने इजा होणे आणि इजा झाल्यानंतर डोळ्यावर चा जो बुबुळ आहे तो पांढरट असं होतो. त्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये कॉर्नियल ओपेसिटी असे म्हणतात. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. पुढचा प्रश्न असा आहे की डोळ्यावर पांढरा पडदा येतो असंही एक समज असतो, तर याविषयी काय सांगाल? आता डोळ्यावर पांढरा पडदा येणे किंवा साथीचा रोग येणे, दैवी कोप मानणे हा जो प्रकार आहे याच्यामध्ये डोळ्यावर पांढरा पडदा येणे म्हणजे डोळ्यास कोणत्याही कारणाने इजा होणे आणि इजा झाल्यानंतर डोळ्यावर चा जो बुबुळ आहे तो पांढरट असा होतो. त्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये कॉर्नियल ओपेसिटी असे म्हणतात. यावर बुवा, मांत्रिक, भगत हे अंगारा म्हणजे राख, हळद, कुंकू असे देतात आणि ते डोळ्यात टाकले जाते. आणि जनावरांच्या डोळ्यात टाकल्यामुळे डोळा संपूर्णतः बाद होण्याची शक्यता असते. ह्या इजा झालेल्या डोळ्याकरता वैद्यकीय उपचार चांगल्या प्रकारचे आपल्याकडे आता उपलब्ध आहेत. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, केंद्रामध्ये तुम्ही जाऊन त्याच्यावर उपचार करून घेऊ शकता. आणि वास्तविक काही ग्रामीण भागामध्ये साथीचा रोग आला जनावरांमध्ये की तो देवीचा कोप झालाय असं मानलं जातं आणि देवळामध्ये त्याचं हे लावलं जातं, कौल लावला जातो आणि मग सार्वजनिक कुर्बानी किंवा सार्वजनिक बळी देण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. तर वास्तविक हे जे रोग येतात साथीचे ते विषाणू किंवा जीवाणूंच्या संसर्गाने येत असतात आणि त्यावर ठराविक रोगांचे लसीकरण वर्षातून वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. उदाहरण बोलायचं तर जनावरांमध्ये गटसर्प, फर्या किंवा लाळ खुरकत या रोगाचं लसीकरण करावं लागतं. शेळ्या मेंढ्यामध्ये PPR, आंत्रविषार, गटसर्प या रोगांचं लसीकरण करावं लागतं. कोंबड्यांमध्ये मानमोडी, देवी इत्यादी लसीकरण उपलब्ध आहेत. ही जर वेळच्या वेळी लसीकरण केली तर असा नवस बोलून आणि नवस फेडण्याची वेळ येणार नाही. सर, डागण्या देणे हा एक अघोरी प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतो, तर ही शास्त्रोक्त पद्धत तर नक्कीच नसेल, पण ह्याचं नेमकं कारण काय त्याचं? डागणी देणे म्हणजे सळई किंवा लोखंड हे तापवून त्याचा डाग देणे. जनावरांना होणारी इजा, हाड मोडणे, सांधा निसटणे इत्यादीमुळे सूज येते आणि सूज आलेल्या भागावर हा तापलेल्या सळईचा चटका किंवा दिला जातो, त्याला डागणी देणे असं म्हणतात. तर त्याच्यावर नेमकं असं काही ठोस उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध आहेत का आता सध्याच्या? या जर आपल्याला निराकरण करायचं असेल या अंधश्रद्धांचं तर हा जो कायदा आहे तो असा आहे, त्याच्यामध्ये कलम 1 जे आहे भूत भानामती याबाबत हे कलम आहे.
कलम नंबर जे 2 आहे ते चमत्कारातून फसवणूक करण्याच्या क्रिया ज्या होतात त्या संदर्भात आहे. कलम 3 हे अलौकिक शक्तीद्वारे अघोरी प्रथा याद्वारे फसवणूक करण्यासंदर्भात आहे. कलम 4 करणी इत्यादी नरबळी देणे या संदर्भात आहे. कलम 5 अतिइंद्रिय शक्तीचा दाखवून फसवणूक करणे लुबाडणूक करणे या संदर्भात आहे. तर कलम 6 सैतान एखाद्या व्यक्तीस ठरवून तिची जिने मुश्किल गावात करणे त्याला वाळीत टाकणे अशा स्वरूपाचं आहे. कलम नंबर 7 हे चेटूक एखाद्या व्यक्तीस ठरवून चेटकीन ठरवून तिची धिंड काढणे या संदर्भात आहे. कलम 8 हे मंत्राने अघोरी कृत्य करण्यासंदर्भात आहे. कलम 9 हे विंचू साप हे मंत्राने उतरवून वैद्यकीय उपचारापासून एखाद्याला परावर्त करणे या संदर्भात आहे. आणि रक्तहीन शस्त्रक्रिया करून जर काही लिंग बदल इत्यादीचा दावा करणे या संदर्भातलं कलम नंबर 10 आहे. कलम नंबर 11 पुत्रप्राप्ती पवित्र आत्मा इत्यादी विषयी भासवून जे चमत्कार केले जातात त्या संदर्भात आहे. आणि कलम नंबर 12 हे एखाद्या व्यक्तीस मानसिक विकलांग व्यक्तीस ही दैवी चमत्कार किंवा अलौकिक समजून त्याच्यापासून पैसे गोळा करणे फसवणूक करणे लोबाडणूक करणे अशा प्रकारचे हे कलम 12 कलम आहेत. हा जो कायदा आहे हा जनमानसामध्ये आपण पोहोचवून किंवा त्याचा प्रचार करून अनेक यापैकी अंधश्रद्धांना आपल्याला नियमन करता येईल निराकरण करता येईल. आणि खरं तर या अंधश्रद्धा घालवण्यासाठी लोकांमध्ये त्याच्यामध्ये प्रचार करणे किंवा त्यांना समजावून सांगणे हा पोहोचण्याची गरज आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमकं काय आहे तर प्रत्येक घटनेमागचा कार्यकारण भाव आपण शोधला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. तसेच जेवढा आपला पुरावा आहे तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. आणि जगाच्या वेगळ्या दृष्टिकोनातून अर्थ लावला पाहिजे. शेतकऱ्यांनी नेमका त्यांचा दृष्टिकोन कसा ठेवायला हवा जेणेकरून या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धांवरती मात करून त्यांचं पशुसंवर्धनाचं कार्य त्यांना व्यवस्थितपणे पार पाडता येईल. भारतीय संविधानामध्ये कलम 51H मध्ये असे सांगितले आहे की प्रत्येक भारतीयाचं नागरिकाचं कर्तव्य आहे की त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमकं काय आहे तर प्रत्येक घटनेमागचा कार्यकारण भाव आपण शोधला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. तसेच जेवढा आपला पुरावा आहे तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. आणि जगाच्या वेगळ्या दृष्टिकोनातून अर्थ लावला पाहिजे. असा हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपण बऱ्याच वेळा विज्ञानाची सृष्टी वापरतो मोबाईल वापरतो इंटरनेट वापरतो पण त्याची दृष्टी घेत नाही. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे चिकित्सा केली पाहिजे. त्या गोष्टी खऱ्या आहे की नाही खोटं नाही मनाला प्रश्न विचारला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी पशुपालकांनी हा जर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला तर या बऱ्याचशा अंधश्रद्धांना आपल्याला रोखता येईल. त्याच्यामध्ये परिवर्तन करता येईल आणि लोकांचं होणारं शोषण फसवणूक लुबाडणूक थांबवता येईल. सर आमच्या शेतकरी बांधवांना जर काही शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला संपर्क करायचा झाला तर त्यासाठी आपला मोबाईल नंबर त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. तो कृपया आम्हाला सांगा. या संदर्भात कुणाला पशुसंवर्धन संदर्भात अंधश्रद्धांसंदर्भात काही प्रश्न असतील काही त्याच्याबद्दल शंका असतील तर माझा नंबर आहे 9860 76 88 71. तर मंडळी आजच्या या चर्चेमधून आपल्या मनात असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धांविषयीच्या ज्या काही संकल्पना असतील त्या निश्चितपणे दूर झाल्या असतील. सरांनी जी बहुमोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्या माहितीच्या आधारे जर आपल्या जनावरांमध्ये आपल्या पशूंमध्ये जर काही आजार आपल्याला आढळला तर कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता त्यावर वैद्यकीय उपचार करून आपलं पशुधन तुम्ही निश्चितपणे वाचवू शकता आणि तुम्हाला अपेक्षित असलेला फायदा त्यांच्याकडून मिळवू शकता. सर आपण आज इथं आलात आणि ही जी बहुमोल माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.